नमस्कार, मी ज्योती. महाफास्ट न्यूज 100 मध्ये आपलं स्वागत. महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आढावा घेऊयात. इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगलांना निमंत्रण नाकारल्यानंतर आता साहित्य संमेलनाचे नवे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांची एक बैठक होतीये. यात नवे उद्घाटक कोण असतील यावर चर्चा होईल. बैठकीनंतर आयोजक आपली भूमिका ठरवतील. नयनतारा सहगल यांचा मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारणच नाही असं राज ठाकरेंनी म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे कोरेगाव भीमा चौकशी आयोगास मुदतवाढ एकूण 5 महिने मिळालेली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा 2 दिवसीय नांदेड दौऱ्यावर होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करत ते तातडीनं दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्यासाठी सज्ज असल्याचं शिवसेनेचे भाजपला थेट आव्हान. अमित शहांनी दिला इशारा. अमित शहांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी शहांवर निशाणा साधलाय. आम्ही कुणालाही घाबरत नाही, लोकांना घाबरवतो असं राऊत म्हणतात. त्यामुळे युतीमधील तणाव हा आता आणखीच वाढत चाललाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिलेला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रिपदाचा कालावधी आज संपलाय. लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उज्ज्वल निकमांना तिकिटाची ऑफर देण्यात येते, पण निकम यांनी तुर्तास मात्र याला नकार दिलाय. रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर विनायक राऊत, प्रमोद जठारांची गळाभेट झाली. कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आणि यावेळी जठारांनी युती लवकरच करा, नाहीतर भाजपचा उमेदवार तयार आहे असं स्पष्ट सांगितलंय. दरम्यान जठारांनी नारायण राणेंवर देखील टीका केली आहे. माझ्या पक्षावर वाईट बोलणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार असं जठार म्हणतात. आता या गळाभेटीच्या गजाली कोकणाच्या राजकारणात काय रंग भरतात हे पाहावं लागणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या विहिरी, बंधारे आजही शाबूत आहेत. मात्र राष्ट्रवादीनं बांधलेले बंधारे अद्यापही कागदावर आहेत. कागदावरच विकास झाल्याची टीका पंकजा मुंडेंनी केली आहे. धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हाला पुन्हा मंत्रालयाची पायरी चढता येणार नाही असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य पंकजासह भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणणार असल्याचं आहे. लातूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीचा जीव वाचवण्यात आला. रविवारी मध्यरात्री या तरुणीनं फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हे फेसबुक लाईव्ह अनेकांनी पाहिलं आणि तातडीनं धावपळ करत या तरुणीचा जीव वाचवलाय. ते घरी पोहोचल्यावर ती तरुणी बेशुद्धावस्थेत होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. परभणीच्या पूर्णा तालुक्यात एका प्रेमी युगुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ममता हरणे आणि साईनाथ वळसे अशी या दोघांची नावं आहेत. पुण्यातल्या ऐरवड्यात संदीप देवकर याची हत्या झाली आहे. आरोपीनं पाठलाग करत संदीपवर गोळ्या झाडल्या. मात्र या गोळ्या चुकल्या आणि त्यानंतर धारदार हत्यारानं त्याची हत्या झाली आहे. रत्नागिरी शहरातील उद्दमनगर इथल्या आनंद क्षेत्री या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. रविवारी रात्री 10:30च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलाय. जखमी आनंदला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. गाडीतच त्याच्यावर गोळीबार झाल्याचं कळतंय. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं या मागणीसाठी नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाला. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मातंग समाजाकडून देण्यात आलाय. लष्करातील भरतीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो तरुण रेसकोर्सच्या आजूबाजूच्या परिसरात जमा झाले. कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे हजारो तरुणांना रस्त्यावर आणि फुटपाथवर कडकडीत थंडीत रात्र काढावी लागली. पुण्यातील कॅम्प मैदानात लष्कराची भरती सुरू आहे. या भरतीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं तरुण वर्ग दाखल झालाय. मात्र गैरसोय होत असल्यामुळे तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूरच्या शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे विविध कर्मचारी आजपासून संपावर आहेत. चिपळूण शहरात ठिकठिकाणी फलक लावून उच्च न्यायालयाचे आदेश मोडून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या राजकीय पक्ष संघटनांसह 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. फलक लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरलाय. त्यामुळे राजकारणांचे धाबे दणाणले आहेत. वांद्रे येथील मालमत्तेची लीज दिलीप कुमार यांच्याच नावे आहे. 999 वर्षांसाठी ही लीज असल्याचं संबंधित ट्रस्टनं स्पष्टीकरण दिलंय.
अकोल्यात 48वे वार्षिक पुष्प प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि निसर्गाचं सौंदर्य पुष्प प्रदर्शनाच्या निमित्तानं अकोलेकरांना अनुभवायला मिळतंय। दरम्यान या पुष्प प्रदर्शनाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। बाग बगीचांचा विकास व्हावा हा या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे। फेब्रुवारीपासून पहा स्वतःच्या आवडीचे चॅनल्स, कारण तुम्हाला आता पसंतीच्या चॅनलसाठीच पैसे मोजावे लागणार आहेत। जोगेश्वरीमध्ये अंबोली पोलीस स्थानकासमोर बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंग जवळील सुकलेल्या झाडांना आग लागल्याची घटना घडली। यावेळी आग विझवण्यासाठी 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। लातूर जिल्ह्यातील एकूरगा इथं ऊसाच्या शेतीला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या आगीत 5 एकरपेक्षा जास्त ऊस जळाला असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पिंपरीतील कासारवाडी इथं शिवशाही बसला अचानक आग लागली। ही बस भोसरी इथल्या सर्व्हिसिंग डेपोमधून शिवाजीनगर डेपोत चालली होती। सुदैवानं या बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। तुळजापूर मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून महिलांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मूळ मूर्तीचं चरण स्पर्श करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली। अनेक वर्षांची प्रथा मोडल्यामुळे तुळजापुरात मात्र खळबळ माजली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गाजवळ असलेल्या करंजपाडा इथल्या उंबरमाळी भागात भीषण दुष्काळात देखील एका बोरवेलला पाणी लागलेलं आहे। या बोरवेलचं पाणी हे न हापसता बाहेर पडतंय, त्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केलं जातं। जालन्यामध्ये ओनली पॅन्थर्स सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनेचे कार्यकर्त्यांना संभाजी भिडेंच्या नियोजित बैठकीच्या ठिकाणी संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। यावेळी घोषणाबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं संभाजी भिडेंच्या बैठकीनंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या 8 ते 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सिंधुदुर्ग वैभववाडीमध्ये महाराणा प्रताप सिंह कला केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महाराणा प्रताप यांचे वंशज युवराज लक्षराज सिंग हे खास मेवाडहून आले होते। त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नारायण राणे, निलेश राणेही या कार्यक्रमाला हजर होते। महाराष्ट्राची पारंपरिक लोककला म्हणजेच लावणीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात पारंपरिक लावणी सादर करत लावण्यवतींनी आपल्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली। दहिसर पूर्व इथं क्षितिज कला क्रीडा महोत्सव 2019चं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुताई सकपाळांच्या हस्ते करण्यात आलं। आजकाल तरुण पिढी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवते, त्यामुळे कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट यासारखे विविध मैदानी खेळांचं आयोजन या महोत्सवात करण्यात आलंय। भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं आजवर केलेल्या अवकाशातील प्रगतीची विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना माहिती मिळावी यासाठी पनवेल इथं इस्रो अवकाश विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनाला 15,000 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे। या वेगळ्या जगाची माहिती देखील करून घेतली। महाडमध्ये संस्कृती कला मंचातर्फे महिलांकरता क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं। या महिला क्रिकेट सामन्यांमध्ये डॉक्टर, पोलीस, सरकारी कर्मचारी, नोकरदार, सर्वसामान्य गृहिणी ते मोलकरीण अशा सगळ्या वर्गातील महिलांनी सहभाग घेतला। या स्पर्धेला महाडमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालाय। नवी मुंबई पोलिसांतर्फे रायझिंग वीकचं आयोजन करण्यात आलं, ज्यात पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा कशा प्रकारे काम करतात याची माहिती देखील देण्यात येते। यावेळी बॉम्ब शोध पथक, सीसीटीव्ही यंत्रणा, इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे पुरावे कशा प्रकारे जमा करतात याची माहिती देण्यात आली आहे। कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशननं ऑटो रिक्षा चालकांमध्ये तंबाखू विरोधी मोहिमेचं आयोजन सुरू केलंय। यावेळी तंबाखू रहित ऑटो रिक्षा अभियान राबवत ऑटो रिक्षा चालकांच्या विविध चाचण्या देखील करण्यात आल्या। या मोहिमेमध्ये तब्बल 3,000 रिक्षा चालकांची तपासणी करण्यात येणार आहे। पहिल्या सत्रात 500 चालकांची तपासणी देखील करण्यात आली आहे। पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते कलातीर्थ पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी मनोरंजन क्षेत्रातील 11 निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला। मोहन वाघ निर्मिती पुरस्कार राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांना देण्यात आलाय। यावेळी राज यांनी कला, संस्कृती आणि नाट्य क्षेत्रावर भाष्य केलंय, तर नवोदित नाट्य कलाकारांना आपल्या नाटकात नाविन्य आणण्याचा सल्ला देण्यात आला। परदेशात ज्याप्रमाणे नाटकांचे शो होतात त्या दर्जाचे आपल्याकडील नाटक झालं पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय।
शिर्डीच्या विमानसेवेनं आणखी एक भरारी घेतली आहे। 1 वर्षापूर्वी सुरू झालेल्या विमानतळावरून आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणखी 5 शहरातून विमानसेवा सुरू होणार आहे। नवीन वर्षात येत्या 10 जानेवारीपासून स्पाइस जेटला ही विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे। वसईत एका जखमी घुबडाची प्राणीमित्रानं सुटका केली। वसई किल्ल्यातील झाडाझुडपात हे घुबड जखमी अवस्थेत होतं आणि याची माहिती प्राणीमित्र विशाल कोळेकरांना मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे जाऊन जखमी घुबडाला ताब्यात घेतला। घुबडावर प्राथमिक उपचार करून त्याला सोडूनही देण्यात आले। इंदापूरमधील उजनीतील वाळू लुटणाऱ्या वाळू माफियांवर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी धडक कारवाई केली। यावेळी तब्बल 12 बोटी जिलेटिनच्या स्फोटानं उद्ध्वस्त करण्यात आल्या। यामुळे वाळू माफियांचा 1 कोटींचा मुद्देमाल पाण्यात गेलाय। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले। अहमदनगरला नामांकित ब्रँडचा बनावट माल बाजारात विक्रीला आला असून नगर पोलिसांनी तब्बल 1.5 लाखांचा बनावट माल जप्त केलाय। यात विविध नामांकित कंपन्यांचे खाद्यपदार्थ, कॉस्मेटिक माल जप्त झालाय। नगर शहरातील घुमरे गल्लीतील होलसेलरकडून हा माल जप्त करण्यात आला। उल्हासनगरमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून 4 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या 4 जणांना उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 4ही आरोपी हाय प्रोफाईल घरातले आहेत। या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। मुंबईतील मोक्याच्या जागेवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचं षडयंत्र सुरू आहे। बोरिवलीतल्या राजेंद्रनगर परिसरातील दत्तापाडामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। झाडं मारण्यासाठी झाडांच्या पायथ्याशी अज्ञातांनी छिद्र करून रसायन टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, 7/12 कोरा करा यासह विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पुणतांब्याच्या मुक्ताई ज्ञानपीठात मशाल पेटवत सरकारविरोधी आवाज उठवला जाणार आहे। विमानतळांप्रमाणे आता रेल्वे स्थानकांचीही कडेकोट सुरक्षा करण्याची रेल्वेची योजना आहे। या योजनेनुसार प्रवाशांना आपली गाडी पकडण्यासाठी 15 ते 20 मिनिटं आधीच रेल्वे स्थानकावर यावं लागणार आहे। सुरक्षेचे सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे। पुणेकर ज्याची आतुरतेनं वाट पाहत असतात तो यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटकी हापूस हा पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झालाय। मार्केट यार्डमधील व्यापारी रोहन उरसळेंकडे 20 डझन आंब्यांची आवक झाली। यावर्षी 15 दिवस आधीच आंबा बाजारात दाखल झालाय। आंब्याला प्रति डझन 700 ते 800 रुपये इतका भाव आहे। वाढत्या थंडीमुळे पुण्यात भाजीपाल्यांचे दरही जवळपास दुप्पट झालेत। बाजारात भाजीपाल्याची आवक देखील कमी झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील रोजच्या जेवणात पालेभाज्यांचं प्रमाण मात्र कमी झालंय। पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडी इथं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। यात एका 6 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। उपमा खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या 3 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे। गोरेगाव पश्चिम मधील सिद्धार्थनगर इथं 7 मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून आदर्श मिश्रा या पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आदर्श मिश्रा हे एका इंग्रजी दैनिकात पत्रकार होते। मॉर्निंग वॉक करता इमारतीच्या टेरेसवर गेले असता टेरेसवरून पडून त्यांचा मृत्यू झालाय। अहमदनगरला अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील सरपंचांनी हजेरी लावली। त्याचबरोबर सरपंच परिषदेत सरपंचांचे अधिकार आणि अडचणी यावर अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटलांनी मार्गदर्शन केलं। राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली। मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे पुण्याला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली आणि मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली। भाजपनं दलित समाजाला आकर्षित करण्यासाठी रविवारपासून भीम महासंगमाचं आयोजन केलं। दिल्लीत आयोजित या कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एका भांड्यात 5000 किलो खिचडी तयार केली। उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेते राज बब्बर तसंच माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। काँग्रेस आमच्या सोबत असेल की नाही हा निर्णय मी आणि मायावती मिळून घेऊ असं अखिलेश यांनी म्हटलंय। सीबीआय छाप्यांवर अखेर अखिलेश यादवांनी मौन सोडलंय। उत्तर प्रदेशमध्ये भाजपा विरोधात कोणतंही गठबंधन होऊ नये यासाठी मोदी सरकार माझ्यावर सीबीआयचे छापे टाकून दबाव आणत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 1 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याची खोटी माहिती संरक्षण मंत्री सीतारामन यांनी दिली आहे। संसदेत येताना याबद्दलची कागदपत्र घेऊन या, अन्यथा राजीनामा द्या असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीतारामन यांना दिलंय।
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून राज्यात अजूनही तणावाचं वातावरण दिसून येत आहे. मात्र तरीही आतापर्यंत 3 मलेशियन महिलांसह 10 महिलांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असा दावा पोलिसांनी केलाय. शबरीमला प्रकरणावरून नेडमांगडू पोलीस ठाण्यावर 4 गावठी बॉम्ब फेकण्यात आले. बॉम्ब फेकणारे व्यक्ती आरएसएसशी संबंधित असल्याचं कळतंय आणि या वृत्ताचा दाखला देत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं सोशल मीडियावरून आरएसएसवर टीका केली आहे. भाजप म्हणजे बुडणारी नौका असून निराशाच पदरी पडल्यामुळे रालोआतील घटक पक्ष भाजपची साथ सोडतायत अशी टीका काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केली आहे. तसंच अच्छेदींचं आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांपेक्षा एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होते यात शंकाच नाही असंही त्यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजप नेते देखील नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान होणार नसल्याचं मान्य करतायत असं काँग्रेसनं म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशन नंतर उत्तर प्रदेशचे 3 मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांसंदर्भात या मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली आहे. मथुरेत मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी या तहसील कार्यालयात आल्या होत्या. यावेळी डीपीआरओ प्रीतम सिंग यांनी चौधरींचे पाय धरले, त्यांचा आशीर्वादही घेतला. त्यानंतर त्यांनी गरिबांमध्ये चादरींचं वाटप केलं. काँग्रेस नेता सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा हे लंडनमधील फ्लॅटचे व्हर्च्युअल मालक आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून ही संपत्ती घेतली असल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलंय. निवडणुकीत तुम्ही मला मत दिलं नाही त्यामुळे मी तुमचं काम करणार नाही असं राजस्थानमधील काँग्रेस आमदार जोहरीलाल मीणा यांनी दलितांना सुनावलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात 2 बुरखाधारी चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम मशीन फोडलं आणि सुमारे 16 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टात बंदी घातली असली तरी कोइंबतूरमधल्या पोंगलच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. त्यात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देखील घेतला. ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला लिंक करणं आता लवकरच अनिवार्य असणार आहे. या संदर्भात सरकार लवकरच एक कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. दोडा आणि पूंछमध्ये पुन्हा नव्यानं हिमवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे. गाझियाबादमध्ये थंडीची जबरदस्त लाट आली आहे. त्यामुळे प्रशासनानं 12 जानेवारीपर्यंत सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. गाझियाबादमधील अनेक शाळा नाताळच्या सुट्टीनंतर 7 जानेवारीला सुरू होणार होत्या. तेलंगणाच्या समिता कासी भट हिनं अतिशय कठीण अशी स्पर्धात्मक परीक्षा असलेल्या कॅटमध्ये 95.95 इतके टक्के मिळवलेत. समितानं अगदी पहिल्या टर्ममध्ये ही धवल यश मिळवलेलं आहे.